आणि आता हवामान वृत्त. राज्यात बहुतांश भागात पावसानं जोर धरला आहे. सिंधुदुर्गात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत असून कर्ली नदीचं पाणी वाढत असल्यानं नदी क्षेत्रातल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कुडाळ आंबेडकरमध्ये 10 घरं पाण्याने वेढल्यामुळे तिथल्या 35 जणांना स्थलांतरित करण्यात आल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे. अनेक गावात झाडं उन्मळून वीज तारांवर पडल्यानं विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. हवामान खात्यानं जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभर मुसळधार पाऊस पडतोय. 52 बंधारे पाण्याखाली गेली असून धरण क्षेत्रातही पावसानं जोर धरला आहे. याशिवाय 7 राज्यमार्ग आणि 11 जिल्हा मार्गांवर पाणी आल्यानं तिथली वाहतूक पर्यायी मार्गांवर वळवली आहे. मुंबई शहरासह उपनगरात पावसाची रिपरिप सुरू आहे. कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा तसंच पुणे, सातारा आणि कोल्हापूरचा घाटमाथा या भागांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये.